नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं तिसरं बजेट अर्थात अर्थसंकल्प सादर केला। निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पामध्ये तशी काही धाडशी पावलं या वेळेला ठामपणे टाकली गेलेली नाहीत, पण आत्ताच्या घडीला जी काही परिस्थिती आहे ती लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी करायचे आहेत ते सर्व प्रयत्न दिसतात। आजारपणातून उठलेल्या एखाद्या माणसाने हळूहळू पहिल्यांदा भाताची पेज घ्यावी आणि नंतर नेहमीच्या चौरस आहाराकडे वळावं, अशा प्रकारचा हा टप्प्याटप्प्याने पुढे सरकण्याचा प्रयत्न आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय। या अर्थसंकल्पात आयकराच्या बाबतीत नवी कररचना नाही किंवा असलेल्या कररचनेत बदल सुद्धा नाहीयेत। दुसऱ्या बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या बाबत कृषी अधिभार लावला जात असताना त्या आधीचे काही कर बदलून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसणार नाही असा दावा केला जातोय। त्याचबरोबर देशात कृषी आंदोलन, कृषी कायद्याच्या विरोधातलं आंदोलन पेटलेलं असताना हमीभाव हा याच सरकारने वाढवला आणि भविष्यात सुद्धा हमीभावाच्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च केली जाईल असं सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेलाय। वरवर पाहता हा अर्थसंकल्प जितका आर्थिक आहे तितका तो पोटामध्ये राजकीय सुद्धा आहे। ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत त्या राज्यांवर या अर्थसंकल्पाची विशेष नजर आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रासारख्या राज्याकडे पाहिलं गेलं नाही अशी विरोधकांची तक्रार आत्ताच सुरू झाली आहे। एकूणात कोरोना काळात अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने आव्हानात्मक स्थितीतून गेली तिला त्या अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रुळावर आणण्याची जबाबदारी या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने अर्थमंत्र्यांच्या खांद्यावर होती आणि त्याच निमित्ताने आपला प्रश्न आहे की शिवधनुष्य पेललं गेलंय का। केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यांच्याकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिवधनुष्य पेललं गेलंय का या प्रश्नाची चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर कोण मान्यवर आहेत त्यांचा परिचय आपल्याला देण्यापूर्वी या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्रात उमटलेल्या दोन प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। पहिली प्रतिक्रिया आहे ती काँग्रेसची। काँग्रेसला केंद्रीय अर्थसंकल्प काही रुचलेला नाही, पटलेला नाही आणि त्याला उत्तर दिलंय ते भारतीय जनता पार्टीनं। भारतीय जनता पार्टीसाठी आत्ताचा अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दृष्टीने टाकलेलं जोरदार आणि जोमदार पाऊल आहे। या निमित्ताने असलेल्या बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया टप्प्याटप्प्याने आपण पाहणार आहोत। मैं देश बिकने नहीं दूंगा असे माननीय पंतप्रधान म्हणत असायचे, परंतु चित्र काय दिसतंय? देश बिकने नहीं दूंगा म्हणत होते, परंतु माननीय अर्थमंत्र्यांनी असं दाखवून दिलं की पंतप्रधान खोटं बोलत होते, आम्ही देश विकायला काढलेला आहे। विविध तरतुदींसोबत सगळ्यात महत्त्वाचं भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही 2013-14च्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये 5 पटीने वाढली आहे। 5 पटीने 13-14ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत 5 पटीने वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते। या निमित्ताने चर्चा पुढे नेत असताना केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलंय तेही जाणून घेऊया। अर्थसंकल्पात महाराष्ट्र कसा आपल्याला सापडू शकतो तर मुंबई आणि कन्याकुमारी कॉरिडॉर विस्ताराच्यासाठी 64,000 कोटी रुपये प्रस्तावित आहेत। भुसावळ खडगपूर वाहतूक महामार्ग सुद्धा या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय रेल्वे योजनेच्यासाठी 1,10,055 कोटी प्रस्तावित आहेत। यातला मोठा हिस्सा महाराष्ट्राला मिळेल अशी अपेक्षा केली जाते। नागपूर मेट्रो 2 या प्रकल्पासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद आहे असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलं।
आणि त्याच्या जोडीला नाशिकच्या मेट्रोसाठी 2092 कोटी रुपयांची तरतूद आहे असंही प्रस्तावित असल्याचं सांगण्यात आलंय केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून. आपल्या सोबतच्या चर्चेमध्ये मुंबईच्या आमच्या स्टुडिओमध्ये आहेत गुंतवणूक सल्लागार आणि सीए अजित जोशी. आपल्या सोबत ऑनलाईन पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत भक्ती रसाळ, त्या अर्थतज्ञ आहेत. राजकीय प्रतिक्रियांच्यासाठी आपल्या सोबत मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत जे उपलब्ध आहेत ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विनायकराव आंबेकर आहेत. बँकिंग या विषयाचे जाणकार कॉम्रेड विश्वास उडगी आपल्या सोबत आहेत आणि डॉक्टर राजू वाघमारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ता थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले जाणार आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. माझा पहिला प्रश्न हा निर्गुंतवणुकीच्या निमित्तानं सुरू झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं आहे. विनायकराव आंबेकर, देश विकणार नाही आणि देश विकायला काढलेला आहे, या दोन वाक्यांमधला भेद आजच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं मांडावा लागेल आणि त्याची जबाबदारी सुरुवात तुमच्यापासून. मॉनेटाईज करणं एखादा असेट म्हणजे ते असेट विकणं असा जो एक भ्रामक समज पसरवला जातोय काँग्रेसकडून तो अतिशय चुकीचा आहे. आता LIC सारख्या जी यशस्वी कंपनी आहे त्याचा IPO काढला तर त्यांनी काही ती कंपनी विकली गेली असा जर कोणी अर्थ काढत असेल तर तो आर्थिकदृष्ट्या पूर्ण चुकीचा आहे. पण आक्षेप BPCL आणि इतर नवरत्न कंपन्यांमधल्या काही गोष्टींबाबतचे आहेत. आता असं आहे की आपल्याला IPO काढायचा आहे आणि गुंतवणूकदारांनी जे आपले नागरिक आहेत, आपल्या देशाचे नागरिक आहेत सगळे, त्यांनी जर ते शेअर्स घ्यावे असं वाटत असेल तर त्यांना चांगल्या कंपनीचे शेअर द्यावं लागेल. आपल्याला माहिती आहे की एअर इंडिया ही कंपनी विकायला काढली होती गेल्या वर्षी, परंतु त्या कंपनीची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे त्याला अजूनही कोणतेही गिराईक, मला वाटतं असं की त्यावेळेला 3 बिड्स त्याचे ऑलरेडी झालेत आणि ते मिळू शकलेलं नाही. त्यामुळे जे विकण्यायोग्य आहे तेच बाजारात आणलं पाहिजे, कारण शेवटी आपण ज्यांच्या विनायकराव जे विकण्यायोग्य आहे ते बाजारात आणलं पाहिजे याचा अर्थ सरकारचं काम व्यवसाय करणं नाही हे अधोरेखित करताय आणि ज्या नवरत्न कंपन्या आहेत ज्या आजवर नफा कमवून देत होत्या त्यांच्या विकण्याच्या माध्यमातून सरकारची आर्थिक चणचण भागवणं हा उद्देश आहे का सरकारला व्यवसाय करता येत नाहीये? बेसिकली मोदीजींनी फार सुरुवातीपासून सांगितलं की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू डू बिझनेस. बिझनेस करणं हे खाजगी उद्योजकांचं काम आहे. दुसरं आपल्याला माहिती आहे की आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठलीही सार्वजनिक कंपनी चालवताना त्याची कशी अवस्था होते हे आपण असंख्य कंपन्यांवरून पाहिलेलं आहे. आणि जोपर्यंत प्रोफेशनल मॅनेजमेंट तिथे काम करत नाही, जोपर्यंत त्याला कोणीतरी जाब विचारला जात नाही, जोपर्यंत गुंतवणूकदार त्यांच्यावरती आपला अंकुश ठेवत नाहीत, तोपर्यंत त्या कंपन्या चांगलं काम करत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त ऑप्टिमम परफॉर्मन्स आणण्यासाठी याचा उपयोग होईल असं मला वाटतंय. विश्वास उडगी, हे ऐकायला जितकं सहज सरळ वाटतं ते तितकं सहज सरळ असतं की पडद्यामागचं राजकारण वेगळं असतं? असं आहे की मोदी सरकार म्हणतं की गव्हर्नमेंट हॅज गॉट नो बिझनेस टू डू द बिझनेस आणि आता ते चक्क बिझनेसची भाषा करतायत. आणि मागच्या वर्षी त्यांनी सगळ्या कंपन्या विकायला काढल्या आणि त्या सगळीकडे फेल गेलेल्या आहेत. BPCL त्यांना विकता आलेली नाहीये. अगदी सौदी अरबकडे मुकेश अंबानीच्या कंपनीमध्ये सुद्धा बेबनाव झालेला आहे. आणि LICच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो त्यांनी खूप प्रयत्न केले, पण SBI कॅप आणि अर्न्स्ट अँड यंगने सांगितलं दिस इज नॉट द गुड टाइम फॉर द सेलिंग. हे त्यांचं मत 2022 पर्यंत लागू आहे. हे तुम्हाला मी कॉन्फिडेन्शियल बातमी म्हणून सांगतो. आणि मग जर समजा 2022 पर्यंतचे सल्ले या केंद्र सरकारकडे आहेत तरीही अशा गोष्टी प्रस्तावित करण्यामागचा हेतू काय असू शकतो? मला हेच म्हणायचंय की LIC ही आशियातली सर्वात चांगली कंपनी आहे. ती भारत सरकारला एक कामधेनूच्या स्वरूपामध्ये त्याचा वापर होतोय. कामधेनूच्या स्वरूपाचा वापर म्हणताना चांगला आणि वाईट दोन्ही पद्धतीने LICचा वापर चालू आहे. मार्केट वरती नेणं, खाली नेणं, सरकारला फंडिंग करणं वगैरे वगैरे. आणि अशा वेळेस ती कंपनी केवळ डेफिसिट फायनान्सिंग कव्हर करण्याकरता विक्रीला काढणं हे एक मोठं महापाप आहे, हे मला सांगायचंय. तुमच्या लेखी विश्वासराव, जर समजा अशा प्रकारे डिसइन्व्हेस्टमेंट निर्गुंतवणुकीची पावलं आणखीन टाकली गेली तर त्यानं धोका काय निर्माण होणार आहे? डिसइन्व्हेस्टमेंट गेली 30 वर्ष लिबरलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये ज्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या नफ्यातच येऊ शकत नाहीत अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा त्याचे डिसइन्व्हेस्टमेंट करावं
असं शौरींपासून ते मनमोहन सिंगांपर्यंत सर्व सरकारच्या धोरणाचा परिपाक आहे. डिसइन्व्हेस्टमेंट किंवा आता चक्क विक्री चालू आहे ती डेफिसिट फायनान्सिंगचा एक भाग म्हणून येते, हे चुकीचं आहे. महसुली तूट भरून काढण्यासाठी ज्या बलशाली कंपन्या आहेत त्या विकू नयेत असा एक सल्ला विश्वास उडगी देत आहेत. विनायकरावांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे, त्यानंतर पुढच्या मुद्द्यावर जाणार आहोत. आपल्याला माहिती आहे आता IRFCचा IPO निघाला होता आणि तो 3.5 पट सबस्क्राईब झाला. आता LICची जर समजा 10% आपण शेअर्स विकले तर त्यांनी ती कंपनी विकली जाते अशा प्रकारचा जो काही समज तयार केला जातोय असा समज हा चुकीचा आहे आणि त्या 10% मधून सुद्धा शासनाला चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात. पण विनायकराव ज्या पद्धतीनं डिसइन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून पैसा उभारण्याचा प्रयत्न केला जातो याच्यातून सरकारला अपेक्षित असलेलं उत्पन्न मिळत नाही, म्हणून यानं त्या मार्गाने पैसा उभा करायचा आहे की खऱ्या अर्थानं जो पैसा उभा राहणार आहे तो पायाभूत सुविधांच्या साठी वापरून आपल्याला भविष्यकालीन काही वाढ अपेक्षित करायची आहे, विकास वाढ अपेक्षित करायची आहे. याच बजेटमध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही 5.5 लाख कोटी रुपयाची पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक करणार आहोत. त्याप्रमाणे या सगळ्या ज्या फंड्स येणार आहेत, आता एका अर्थाने सगळे अर्थतज्ञ असं सांगतात की गव्हर्नमेंटनी स्पेंड केलं पाहिजे. गव्हर्नमेंट मंदीच्या काळामध्ये स्पेंड करत नाही तोपर्यंत डिमांड निर्माण होत नाही आणि स्पेंड करायला गव्हर्नमेंटकडे कर रूपाने येणारा पैसा जर कमी होत असेल तर डिसइन्व्हेस्टमेंट हा एक योग्य मार्ग आहे. आता हा जो एक नियम सांगितला जातो की लॉस मेकिंग कंपन्यांमध्येच फक्त डिसइन्व्हेस्टमेंट करायची, हा इकॉनॉमिक्स मध्ये किती बसतो हे मला माहिती नाही, परंतु तो कॉमन सेन्स मध्ये अजिबात बसत नाही. अगदी त्यावर एक मत आपण पटकन आपल्या सोबत असलेले CA अजित जोशी यांचं घेणार आहोत. अजितराव, ज्या पद्धतीनं केंद्र सरकार डिसइन्व्हेस्टमेंट अर्थात निर्गुंतवणुकीच्या कडे एक एक पाऊल टाकतंय आणि यापूर्वीच्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये निर्गुंतवणुकीची पावलं टाकली गेलेली होती, पण नंतर एक जो तपशील समोर आला, 10 वर्षाचं मनमोहन सिंगांचं सरकार हे जास्त निर्गुंतवणुकीतून निधी उत्पन्न उभं करणारं ठरलं आणि तुलनेनं निर्गुंतवणुकीतून उभा झालेला भारतीय जनता पार्टीच्या काळातला निधी हा कमी होता. या दोन्ही गोष्टी नजरेसमोर ठेवून हा काळ LIC असेल, BPCL असेल, या बलशाली कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे का? नाही, काय आहे, निर्गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे का या प्रश्नाचं उत्तर बाजार देईल. जसं आता उदगी सर सुद्धा म्हणाले की अर्न्स्ट अँड यंग सारख्या मल्टीनॅशनलने सुद्धा हे सांगितलेलं आहे की आत्ताचा काळ कदाचित योग्य असेलच असं नाही. दुसरी गोष्ट अशी की LIC वगैरेची च्या बॅलन्स शीट P&L वरती अशा अनेक मुद्दे आहेत की ज्याला आपण स्केलेटन्स इन क्लॉसेट म्हणतो. म्हणजे काय तर रहस्य गुपित त्यांनी आतापर्यंत खुलकर स्वतःचे अहवाल सादर न केलेलं असल्यामुळे अशी काही गुपितं, असे काही हिडन लॉसेस असू शकतात की जे बाहेर येण्याची भीती कदाचित सरकारलाही असू शकते. त्यामुळे हा सगळा एक पूर्ण वेगळा मुद्दा आहे. पण मी मगाशी एकच फक्त ऐकत असताना मला एक छोटासा विरोधाभास जाणवला, जो निव्वळ आंबेडकर साहेब नव्हे तर एकूणच जे सगळेजण समर्थक आहेत या विचाराचे की इट इज नो बिझनेस ऑफ गव्हर्नमेंट टू बी इन बिझनेस, आणि ते असं सांगत होते की प्रायव्हेट सेक्टरच खरा एफिशियंटली काम करू शकतो, गव्हर्नमेंट करू शकत नाही. तर मला याच्यातलं एक अतिशय गमतीशीर विनोद नजरेला आणून द्यायचा आहे की आपण ज्या PSB बद्दल बोलतोय त्या आता NPA मध्ये आहेत. म्हणजे काय तर कर्ज घेणाऱ्यांनी परतफेड केलेली नाही. कर्ज कोणी घेतलेत आणि परतफेड केलेली नाही तर खाजगी क्षेत्राने. म्हणजे खाजगी क्षेत्राचे NPA वाढलेत, खाजगी क्षेत्राला परतफेड करता येत नाहीये, खाजगी क्षेत्राला कर्ज माफी द्यावी लागतेय आणि आता त्याच्यानंतर आपण असं म्हणतोय की पण सरकारी ऍसेट मात्र जर विकून खाजगी क्षेत्राकडे गेलं तर एफिशियंटली चालेल. देयर इज इनहेरंट कॉन्ट्राडिक्शन इन इट. एवढंच मला फक्त नजरेला आणून द्यायचंय. आणि आपण अगदी जागतिक पातळीवरही बघितलं तर शेवटी खाजगी क्षेत्रात असलेल्या गोल्डमन सॅक्स सारख्या किंवा इतर सर्व देशोदेशीच्या कंपन्यांना सरकारच्या पायाशी जायला लागलं. सरकारने रिकॅपिटलाइज केलं आणि सरकारने खाजगी क्षेत्राला खड्ड्यात जाण्यापासून वाचवलेलं आहे. हेच आपल्याला वारंवार दिसून येतं. आणि याच्या जोडीला आत्ताच्या घडीला आपण एक आजच्याच अर्थसंकल्पातला तपशील पाहिला तर आपल्याला समजेल की ज्या सरकारी बँका आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी 20,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेलेली आहे. विनायकराव, आपला तर्क, आपला प्रतिवाद. बेसिकली असं आहे की नीती ही जी असते ही व्यक्तीची असते, संस्थेची नसते. आणि व्यक्तीचं मन जेव्हा करप्ट होतं तेव्हा ज्या पद्धतीने UPA काळामध्ये लोन वाटली गेली, आता आपण ते 2 कोटी रुपयाच्या पोर्ट्रेटचं प्रकरण वाचलं आणि त्याच्यानंतर त्या IDHLचे वगैरे सगळे आपल्या पुढे डिटेल्स आहेत
तर याप्रमाणे ज्या वेळेला की एखाद्या माणसाची नीती खराब होते तेव्हा ती कंपनी असे बॅड लोन्स घेऊ शकते. पण भारतामध्ये जशी कंपन्यांनी लोन बुडवल्याची उदाहरणं आहेत तशी कंपन्यांनी चांगली प्रगती केल्याची उदाहरणं नाहीत का, असा माझा प्रतिप्रश्न आहे त्याच्यावर. नाही, म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही सांगताय कंपन्यांनी प्रगती केली, तसंच सरकारी कंपन्यांनी उत्तम प्रगती केलेली आहे, जी आपण पाहतो, जी नवरत्न म्हणून आपण ओळखतो. सांगण्याचा मुद्दा असा आहे की व्यवसाय हा कंपनी जास्त चांगला, मल्टीनॅशनल चांगली करू शकते, खाजगी क्षेत्र जास्त करू शकतं का सरकारी क्षेत्र करू शकतं, या प्रश्नाला तुम्ही देताय तसं एक सोपं उत्तर नाही. याला आपण निश्चितपणे खाजगी क्षेत्र असं म्हणू शकत नाही. एकदा यावर भक्ती रसाळ यांनाही बोलतं करू. थोड्याच वेळात आपल्याशी पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या डॉक्टर राजू वाघमारे जोडले जातील. काँग्रेसचे प्रवक्ता आपल्याला ते आता स्क्रीनवर दिसत आहेत, ते थोड्याच वेळात आणखीन स्पष्टपणे आपल्याशी जोडलेले असतील. भक्ती रसाळ, ज्या निर्गुंतवणुकीच्या निमित्तानं आजच्या अर्थसंकल्पातला एक महत्वाचा भाग चर्चेला आला, दोन्ही बाजूची मतं आपल्या समोर आहेत. एक विचार जो सत्ताधारी गटाचा आहे तोही आपल्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला विश्वास उटगींनी मत सांगितलंय. तुमच्याकडून ऐकायला आवडेल की या काळात असे निर्णय घेणं परवडणार आहे का? मी दोघांची मतं अगदी व्यवस्थित ऐकली आहेत आणि मुख्यतः माझा जो विषय आहे पर्सनल फायनान्स, याच्यामध्ये कनिष्ठ मध्यम वर्गीय आणि त्याचबरोबर गृहकर्जामध्ये दबलेला मध्यम वर्गीय फार मोठा क्लास आहे. गेल्या 10 महिन्यामध्ये मी ज्या प्रकारचे गुंतवणूकदार फेस करत आहेत ते आता या घडीला फार मोठ्या अपेक्षा ठेवून होते या अर्थसंकल्पाकडे. त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणावर महत्वाकांक्षी काही मोठे मोठे निर्णय आज आपल्याला ऐकायला मिळतील अशाही अपेक्षा ठेवून आम्ही सगळे फायनान्शियल प्लॅनर सुद्धा उत्कंठेने वाट बघत होतो. परंतु आज 3-4 गोष्टी सोडल्या उल्लेखनीय, तर आमची सुद्धा निराशा झालेली आहे. भक्तीजी, मी आपल्याला यासाठी थांबवतोय कारण आपल्या ऑडिओमध्ये इतरही काही आवाज सरमिसळ होत आहेत. डॉक्टर वाघमारे, आपल्या आजूबाजूला थोडीशी शांतता जर पाळली गेली तर आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांचे आवाज नीट पोहोचतील. थोड्या वेळात डॉक्टर वाघमारे, आपल्या बोलण्याच्या वेळेला सुद्धा अशाच प्रकारे आवाज आला तर तुमचाही आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणूनच मी भक्तीजी आपल्या वक्तव्यामध्ये हस्तक्षेप केला. चर्चेला थोडं पुढे नेत असताना मला अजित जोशींना पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की आयकराच्या रचनेमध्ये बदल न करणं हे धाडसी पाऊल म्हणावं, समजूतदारपणाचं पाऊल म्हणावं का घाबरटपणा म्हणावा? नाही, घाबरटपणा काय ते मी तुम्हाला सांगतो. मोठा घाबरटपणा याच्यात की आणि समहाऊ फारसं कुठल्या चॅनलच्या चर्चेमध्ये येत नाहीये की गेल्या वर्षी ज्या वेळेला बजेट सादर झालं त्यावेळेला एक दुहेरी कर प्रणाली नावाचा अचाट प्रयोग आपल्या अर्थमंत्र्यांनी करून दाखवला होता आणि इन्कम टॅक्स भरायचा असेल तर ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी अशा प्रकारे त्यांनी मांडला होता. तो मांडताना हेही सांगितलं होतं की आपल्याला ऑप्शन बी कडेच जायचं आहे, नव्या कर प्रणालीकडेच जायचं आहे, तर जुनी कर प्रणाली सोडूनच द्यायची, पण आम्ही लगेच बदल करत नाही. दुर्दैवाने झालं असं की एक खास करून एक कर सल्लागार म्हणून मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. झालं असं की या ऑप्शन ए ऑप्शन बी मध्ये प्रचंड गोंधळ उडाला सामान्य नागरिकांचा. अगदी काही वेळेला तर कर सल्लागारांना सुद्धा आपली पुस्तकं परत परत तपासावी लागली. त्यामुळे ह्या वर्षी 2 पैकी एक गोष्टी अपेक्षित होती की एक तर तुम्ही ऑप्शन ए पूर्णपणे डिस्कंटिन्यू करा आणि पूर्णपणे ऑप्शन बी ला जा. म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी जे सांगितलं होतं ते अजितराव, हे ऑप्शन ए ऑप्शन बी होतं काय? सामान्य माणूस आपला कार्यक्रम बघत असेल तर त्याला लक्षात आलं पाहिजे. सांगतो ना, म्हणजे खरं काय आहे की सामान्य माणसाला किंवा आम्हाला सुद्धा हे लक्षात यायला अजून गेलं 1 वर्ष लागलंय, अजून आम्हाला आलंय असं आम्ही म्हणत नाही, पण मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. ऑप्शन ए म्हणजे जुनी कर प्रणाली, ज्याच्यामध्ये 2.5 लाख, 5 लाख, 10 लाख या 3 स्लॅब्स होत्या. बरोबर. आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गुंतवणुकीवरची डिडक्शन्स आणि वेगवेगळे सवलती या प्रकारचा तुम्ही उपयोग करू शकत होता. ऑप्शन बी असा केला होता की 5 लाख, 7.5 लाख, 10 लाख, 12.5 लाख आणि 15 लाख अशा वेगवेगळ्या स्लॅब्स बनवल्या होत्या आणि या सगळ्या स्लॅब्स वरती वेगवेगळे दर होते. ते आता 6 दर पण मला असे पटापट सांगता नाही येणार. आणि जर तुम्ही त्या ऑप्शन बी ला गेलात तर तुम्ही ज्या वेगवेगळ्या सवलती ऑप्शन ए म्हणजे जुन्या प्रणालीच्या अंडर घेत होतात त्या सगळ्या सवलती काढून घेतल्या होत्या. त्यामुळे जो सामान्य नागरिक आहे त्याला हे कळत नव्हतं की मी ह्या सवलती घेऊन ऑप्शन ए ला जाऊ का ह्या सवलती घेऊन ऑप्शन बी ला जाऊ. मग ते आमच्याकडे येत होते. थोडक्यात सोप्या शब्दात म्हणायचं तर गोंधळ वाढवणारी रचना गेल्या वर्षी लागू झाली. ऍब्सोल्युटली. आणि यंदाच्या काळात
कुठलाही बदल न झाल्यानं ती रचना अस्तित्वात आहे. अगदी बरोबर प्रसाद, असंच म्हणावं लागेल अगदी आपल्याला. बरोबर आहे. त्यांनी दोन मार्ग होते. एक तर ते असं म्हणू शकले असते अर्थमंत्री की ठीक आहे, आम्ही नवी कर प्रणाली आणायचा प्रयत्न केला, आम्हाला अपेक्षा अशी होती की बहुतांशी लोक जुनी स्वीकारणार नाहीत आणि नवीकडे जातील, तसं घडलेलं नाही, तेव्हा आम्ही आता खेळ बंद करतो. किंवा ते असं म्हणू शकले असते की नाही, आम्हाला नव्या कर प्रणालीलाच एस्टॅब्लिश करायचंय, तर जुन्या कर प्रणालीचा ऑप्शन आम्ही 1 वर्ष दिला होता, आता आम्ही तो बंद करतो. या निमित्तानं विनायकरावांना माझा प्रश्न आहे. विनायकराव, तुमचं सरकार हे धाडसी निर्णय घेण्याच्यासाठी परिचित आहे आणि ते धाडसी निर्णय वादग्रस्त आहेत की नाहीत याची वेगळी चर्चा केली जाऊ शकते, पण एका फटक्यामध्ये नोटबंदी केली जाते, जीएसटी सारखा निर्णय गेली इतके वर्ष लागू न होणारा तो लागू होतो, कृषी कायदे जे इतके वर्ष लागू नाही झाले ते लागू होतात. थोडक्यात काय, निर्णय घेणारं सरकार जर मोदींचं असेल तर सर्वसामान्यांच्या आयकराशी थेट निगडीत असलेली एक साधी सोपी सुटसुटीत कर प्रणाली आपल्याला का देता येऊ नये? कर प्रणाली दिलेली आहे, ती अस्तित्वात सुद्धा आहे. ही जी नवीन कर प्रणाली आली ती काही कंपल्सरी नाही, ती ऑप्शनल आहे. त्यामुळे कुणाचा गोंधळ उडायचं कारण नाही. ज्यांचा गोंधळ उडतोय त्यांनी जुन्या कर प्रणालीप्रमाणे टॅक्स भरला, त्याला गव्हर्नमेंटचा, जसं ते कर सल्लागार आहेत, मी पण कर सल्लागार आहे, मी पण एक साधारण 150 रिटर्न यावेळेला भरले, माझा कुठलाही गोंधळ झाला नाही. त्यामुळे हा सब्जेक्ट टू मॅटर आहे. नव्या कर प्रणालीत फायदा होत असेल तर आम्ही का जुने भरू? नाही, मग तुम्ही नवी कर प्रणाली समजून घ्या. म्हणजेच ती समजून घेणं ही प्रक्रियाच गोंधळाची आहे ना, की तुम्हाला एकदा जुनी लावा, नवी लावा, या असं आहे दोन प्रणाल्या झाल्या ना. म्हणजे की कुठल्याही प्रकारचं इनोव्हेशन करायचं नाही अशी एक स्टेटस कोइस्ट जी मनस्थिती असते तशी आपली भारतीय आम्ही तेच म्हणतोय की आता स्टेटस को सरकारनेच ठेवलंय. नाही, अजिबात ठेवलेलं नाही स्टेटस को. सरकारने तुम्हाला 2 ऑप्शन दिले, तुम्हाला जो ऑप्शन परवडतो किंवा तुम्हाला जो ऑप्शन करता येतो, वापरता येतो, तो तुम्ही वापरा. विनायकराव, एक सोपा प्रश्न मी एक करदाता या नात्यानं विचारू इच्छितो. अजित जोशी यांचा गोंधळ ज्या विषयावर उडाला आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारे अनेक असे देशातले करदाते आहेत आणि कर सल्लागार आहेत की ज्यांना विकल्प म्हणजे पर्याय अ मध्ये जायचं का पर्याय ब मध्ये जायचं याच्याबाबत स्पष्टता नाहीये. तुमच्या लेखी सर्वसामान्य करदात्यांनी आत्ताच्या घडीला जर कर भरायचा आहे यंदाच्या वर्षीचा, तर ए बी यापैकी कोणता पर्याय निवडायचा आहे? असं आहे की सर्व सामान्य करदाता याची पहिल्यांदा आपल्याला व्याख्या करावी लागेल आणि सगळ्यात सर्वसामान्य असा जो करदाता आहे त्याच्यासाठी एक सरळ नावाचा फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये फार काही क्वेश्चन्स विचारले जात नाही. आज आपण पाहिलं असेल 75 वर्षाच्या वरचे जे करदाते आहेत त्यांना रिटर्न भरण्याचीच माफी दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही चुकीची माहिती आहे. ही मी स्वतः ऐकलेलं विधान आहे. मग तुम्हाला मी विधान करेक्ट करून सांगतो. 75 वर्षाच्या वर जर तुम्हाला फक्त पेन्शन आणि व्याज असेल तर तुम्हाला कर रिटर्न भरायचा नाही अशी सूट दिली. आता याने फरक काय पडतो तेही मी तुम्हाला सांगतो. असे अनेक उद्योग आहेत की ज्याच्यामध्ये मालक हा 75च्या पुढचा ज्याचा कर तो त्याला भरायचाच आहे, त्यामुळे त्याच्या बाबतीत काही फरक पडलेला नाही. आता जे पेन्शनर आहेत ज्यांना फक्त पेन्शन आणि व्याज येतं ते बहुतेक वेळेला एक तर कर रिटर्न भरतच नसतात, कारण त्यांचं तेवढं उत्पन्न होत नाही आणि त्यांचं तेवढं व्हायला लागलं, त्यांचा टीडीएस कापलेला असतो, तो परत मिळवण्यासाठी त्यांना भरावाच लागतो, तो आताही भरावाच लागेल. त्यामुळे ह्या तरतुदींनी काही फार फरक पडणार आहे अशातला भाग नाहीये. पण प्रसादने जो तुम्हाला प्रश्न विचारला तो फार चांगला होता. ऑप्शन ए का ऑप्शन बी, तुम्ही काय सुचवाल? नाही, तो सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जो ऑप्शन तुम्हाला वापरता येतो आणि जो ऑप्शन तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही वापरावा. ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे यांना बोलायचं. डॉक्टर, मी देतो आपल्याला संधी. करविषयक एक रचना होती आणि आपण तांत्रिकदृष्ट्या जोडले गेलात की नाही याची माहिती मला पोहोचण्याची मी वाट पाहत होतो. आपल्यापर्यंत येतो. भक्ती रसाळ, मगाशी आपलं बोलणं नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, पण आता विषय थोडा पुढे सरकलेला आहे. आपण आता कर रचनेत सर्वसामान्यांच्या बाबतीतला विषय चर्चेला घेतलाय आणि पर्याय अ की पर्याय ब याचा विषय जेव्हा समोर असतो तेव्हा आपला वैयक्तिक अनुभव काय आणि तुम्हाला सुद्धा लोकांना सल्ला देत असताना, कर वाचवण्याच्या बाबतचा सल्ला देत असताना सुद्धा काही अडचणी आल्या का? आजच्या भाषणात त्या प्रकारच्या अडचणी दूर होताना दिसल्यात का? निश्चितच गोंधळाची परिस्थिती आहे. कसं आहे, आपण हा विषय चर्चा सत्रांमधून मांडणं आणि ऍक्च्युली आम्ही जेव्हा ही गणित सोडवतो त्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जो सामान्य माणूस आहे तो जेव्हा 2 वेगवेगळ्या पद्धतीने याचे हिशोब मांडतो त्यावेळेला 3 ते 4 हजार रुपयाच्या सेव्हिंग साठी मी माझा 1.5 लाखापर्यंतचा उत्पन्न 3 वर्षासाठी
लॉक इन मध्ये ठेवू का, एवढा विचार करण्या इतकी त्याची आर्थिक परिस्थिती बर. गेल्या 10 महिन्यामध्ये दोलायमान झालेली आहे. यावेळेला आम्ही सल्ला देताना हाच विचार केला होता की या बजेटमध्ये आम्हाला असं काहीतरी क्लॅरिटी मिळेल की बर. आयदर तुम्ही या रस्त्याने जा किंवा त्या रस्त्याने जा. Absolutely. ती क्लॅरिटी या बजेटमध्ये मिळाली नाही. आणि जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच गोंधळाची परिस्थिती आहे. सल्लागार म्हणून सुद्धा आम्ही स्वतः अपडेटेड नाही आहोत. ठीक. म्हणजे आम्ही स्वतःही परत परत जाऊन आम्हाला 3-4 ठिकाणी याची खात्री करून घ्यावी लागतेय की आमची कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत का. त्यानंतर एटीसी मध्ये सुद्धा आम्हाला यावेळेला काहीतरी जास्तीच हे मिळेल, रिबेट मिळेल अशी अपेक्षा होती. जसं हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम सिनियर सिटीजनसाठी फार मोठ्या प्रमाणात घेतला जातो. त्या बाबतीतही बऱ्याच ठिकाणाहून अशी कानावर बातमी होती की या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद होणार आहे आणि काही 25,000ची आणखी मुभा. भक्तीजी मग एक छोटा प्रश्न पटकन 30 सेकंदात कृपया त्याचं उत्तर द्या. आज अर्थसंकल्पाचं भाषण हे तुलनेनं संपूर्णपणे वाचून दाखवलं गेलेलं नाहीये. आपण थोडासा एक म्हणजे कालावधी जाऊन अर्थसंकल्पाचं भाषण प्रत्यक्ष प्रसिद्ध झाल्याच्या नंतर अधिक चांगल्या पद्धतीनं मग या गोष्टींवर चर्चा करू शकतो असं आपल्याला वाटतं का? आपल्याला आजच्या भाषणातून कल्पना आली आहे की गोंधळ कायम राहणार आहे? निश्चितच. कारण काय आहे, जोपर्यंत आमच्या हातामध्ये ब्लूप्रिंट येत नाही आणि 8 दिवस तरी जात नाही अर्थसंकल्पानंतर, तोपर्यंत आम्हाला एकच पूर्ण माहिती नसतेच. अच्छा, अजय जोशी 30 सेकंद आहेत. Yes. डॉक्टर वाघमारेंकडे आहेत. मी एवढंच फक्त सांगतो, मी ते डॉक्युमेंट आज डाउनलोड केलंय आणि ते वाचलेलंही आहे. आता अर्थात ते 20 मिनिटात मी सगळी पानं वाचली, त्यामुळे मी खूप अधिकारवाणीने बोलेन असं नाही, पण माझ्या मते त्या डॉक्युमेंटमध्ये ऍटलिस्ट ॲज फार ॲज डायरेक्ट टॅक्स इज कन्सर्न काही वेगळी गोष्ट नाही त्या बोलल्या त्यापेक्षा. नंबर 1. आणि दुसरा मुद्दा मी 30 सेकंदातच संपवतो प्रसाद तुमच्यासाठी, की एकच अपेक्षा होती, निव्वळ भाजप नाही, यापूर्वीच्या काँग्रेस सरकारकडनंही होती, कायमच सरकारकडनं गेली जवळजवळ 15 वर्ष ही अपेक्षा होती की सॅलरी किंवा वेतनाची जी एकूण कर लावण्याची पद्धत आहे ती सोपी सुटसुटीत केली जावी. ती अत्यंत जटिल आहे आणि त्याचं काही कारण नाहीये. 15-16 वर्षापूर्वी भारतामध्ये सॅलरीवर स्टँडर्ड डिडक्शन होतं, जी अतिशय चांगली गोष्ट होती. ती त्यावेळेला काढली तेही ठीक होतं, कारण त्यावेळेला सॅलरीज वाढायला सुरुवात झाली होती. पण गेली 7-8 वर्ष अशी अपेक्षा आहे, 8-10 वर्ष, 2010-11 पासून ही अपेक्षा होती की ही रचना सुटसुटीत केली जाईल, एक स्टँडर्ड डिडक्शन आणलं जाईल. ती याही वर्षी पूर्ण नाही झाली. ठीक आहे, आपण या मुद्द्याला परत एकदा स्पर्श करू. डॉक्टर वाघमारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. डॉक्टर वाघमारे, आपल्यासाठीचा थेट प्रश्न असा आहे की कृषी विषयक बऱ्याचशा तरतुदी केल्या गेल्या आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आजच्या भाषणामध्ये वाचून दाखवले गेले. त्या निमित्तानं माझा थेट प्रश्न आपल्याला आहे, राज्य आणि केंद्र पातळीवर हमीभावाचा मुद्दा गाजतोय. केंद्रीय पातळीवर हमीभावाच्या बाबतीत सांगितलं गेलं की मोदी सरकार आल्यापासून हमीभाव 1.5 राखण्यात त्यांना यश आलेलं आहे. तुमच्या लेखी आजच्या तरतुदी ऐकून शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत परिस्थिती बदलेल का? मला प्रसादजी असं अजिबात वाटत नाही की शेतकऱ्यांच्या आंदोलनाची परिस्थिती बदलेल. कारण मोदी सरकारने जे आकडेवारी जाहीर केलेली आहे कृषी संबंधात, सगळ्यात पहिली गोष्ट मला ती मेन्शन करायची आहे आणि ती राहून जाईल की तुम्ही मला मगाशी म्हणत होतात की धाडसी पद्धतीने निर्णय घेणारं मोदी सरकार अशी त्यांची प्रतिमा आहे. त्याच्याऐवजी त्याच्यात बदल असा पाहिजे की चुकीचे निर्णय घेणारं मोदी सरकार. कारण आजपर्यंतचे नोटबंदी, जीएसटी, आत्मनिर्भर, मेक इन इंडिया, स्लीप इन इंडिया सगळे प्रकार बघितले तर हे सगळे निर्णय सरकारचे चुकलेले आहेत. सरकार कन्फ्यूज आहे आणि ज्या पद्धतीचे शेतीविषयक त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये वाढ करतोय, 1.5 वगैरे कुठेही मिळालेलं नाहीये. कारण 1.5 मिळालं असतं तर बळीराजा खुश झाला असता. त्या पद्धतीचं कुठेही नाहीये. आकडेवारीमध्ये फसगत करायची हा भाजप सरकारचा जुना धंदा आहे. त्याच्यामुळे तोच धंदा परत करायचा प्रयत्न बीजेपी करते. डॉक्टर, पण डॉक्टर, ज्या पद्धतीनं हमीभावाच्या निमित्तानं विविध प्रकारच्या रकमा घोषित झालेल्या आहेत त्या पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या जास्त दिसत आहेत. निदान कागदावर तरी हे दिसतंय की गेल्या वेळेला धान खरेदीसाठी, डाळी खरेदींच्यासाठी, तेलबियांच्या खरेदीसाठी जो पैसा दिला गेला त्यापेक्षा जास्त पैसा या वेळेला प्रस्तावित तरी नक्कीच आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आकड्यांच्या बाबतीत मी एक उदाहरण देतो.
एवढं करोनाचं भयानक संकट असताना 20 लाख कोटीचं पॅकेज किती अभिमानाने माननीय पंतप्रधानांनी आणि भाजपच्या नेत्यांनी डिक्लेअर केलं. आरटीआय मधून जी माहिती आली त्याच्यामध्ये काय आलं हो? की त्याच्यातले 10% फक्त वापरण्यात आलेले आहेत या 9 ते 10 महिन्यामध्ये. मग तुम्ही मला सांगा, पण आपण बोलताना म्हणतो अहो 20 लाख कोटीचं आम्ही पॅकेज दिलं पॅन्डेमिक मध्ये, पण ते वापरले किती? ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे. आपला आक्षेप हा शब्दांच्या बुडबुड्याबाबत आहे. मला वाटतं विनायकरावांकडे त्याचं उत्तर असावं. शब्दांचा कुठलाही बुडबुडा नाही. मोदी सरकार आकडेवारी अगदी जहाल मोदी सरकार कुठलीही आकडेवारी देत नाही. शासन यंत्रणा आकडेवारी देते. आणि इन्फ्रास्ट्रक्चर साठी ऐकून घ्या. इन्फ्रास्ट्रक्चरची यांच्या मॅनिफेस्टो मध्ये होतं 100 लाख कोटी करणार. गेल्या 5 वर्षांमधलं सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचं बजेट तुम्ही काढा, ते सगळं मिळून केलं तरी ते 20-22 लाख कोटीच्या पुढे जात नाही. ठीक आहे. डॉक्टर विनायकरावांना बोलण्याची संधी दिली आहे. एकदा ते काय म्हणतात ऐका, त्यानंतर विश्वास सुटगीही या मुद्द्यावर प्रतिवाद करतीलच. बेसिकली पाईपलाईन हा शब्द डॉक्टरांनी त्याच्यामधला ऐकलेला नसावा कदाचित. 100 कोटींची 100 लाख कोटींची पाईपलाईन असा त्याचा शब्द होता. आणि नाही त्याच्यात होतं 5 वर्षामध्ये आमचं टार्गेट आहे 100 लाख कोटी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करू. असं कसं काय म्हणता तुम्ही? खोटं कसं काय म्हणू शकता? मी नाहीत ना. जनतेला खोटं बोलणारे कोण पक्ष आहे आणि त्याचे प्रवक्ते आणि नेते आहेत हे माहिती आहे. त्यामुळे मी खोटं बोलत नाही. पण मी खोटं बोलतो का तुम्ही खोटं बोलता यापेक्षा आकडेवारी युद्धावर तुम्ही आता परत आला. दुसऱ्याचं ऐकून घ्यायला शिका जरा. वाघमारे दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला शिका. तुम्ही निवडून आला तो शहाणे कसल्या बाता मारताय, कसल्या विकासाच्या गोष्टी करताय? डॉक्टर पाकिस्तानचं अर्थसंकल्पात आता पाकिस्तान कशाला घेऊन येत आहे? डॉक्टर थांबा. डॉक्टर काही आकड्यांच्या गोष्टी चालल्या आहेत तर त्याची चर्चा पुढे जाऊ द्यात. विनायकराव म्हणतात की खरं कोण खोटं कोण याचं उत्तर आकडे ठरवतील. एकदा त्यांचा तर्क ऐकू, त्यानंतर पुढे नेऊया चर्चेला. बेसिकली आकडेवारी कोणी खोटी देत नाही, कारण आकडेवारी ही ते बघा. परत तुम्ही काय बोलताय मध्ये हो? ऐकून घ्यायला शिका ना जरा. संपला तुमचा पक्ष. आम्ही करताय. खरं बोला. हा, आम्ही खरंच बोलतो. आम्ही कधी खोटं बोलत नाही. ठीक आहे. शाब्दिक चकमकीत वेळ नको घालवायला. विनायकराव, आपण आपली भूमिका मांडावी. हो, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे सागरमाला हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झाली याची सगळी आकडेवारी त्याच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आणि ही आकडेवारी त्याची टेंडर सुद्धा तिथेच दिसतात त्या वेबसाईटवर. प्रत्येक टेंडर उघडून पहा आणि ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर भारतमाला हा जो रस्त्यांच्या विषयीचा प्रकल्प आहे त्याची फेज 1 फेज 2 सगळी आकडेवारी तिथे उपलब्ध आहे. फेज 1 जी होती ती 6 लाख कोटी रुपयांची होती. ती आता त्याच्यापैकी बरेचसे पैसे खर्च झालेले आहेत. पुन्हा यावर्षी याच्यासाठी रोडसाठी म्हणून 5 लाख आणि काही कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा किती पैसे खर्च झाले हे त्याच बजेटमध्ये नमूद केलेलं आहे की किती रुपयांची टेंडर काढली गेली, किती रुपये व्यय झाला आणि किती रुपये पाईपलाईन मध्ये. विनायकराव, थोडक्यात आपल्याला काय सांगायचं आहे? बोले तैसा चाले? नक्कीच. बरं, विश्वासराव, पटतोय का हा मुद्दा? विश्वास उडगी बोले तैसा चाले असतं तर ही परिस्थिती देशाची राहिली नसती. ठीक आहे डॉक्टर, आपलं मत घेतो. विश्वास उडगींना बोलण्याची संधी दिली आहे, एकदा त्यांना बोलू द्या. विश्वासराव, माझं स्पष्ट मत असं आहे की करोनापूर्व कालखंडात GDP 3.5% का आला? जर आंबेकर म्हणतात तसं जर अत्यंत विकासात्मक असा हा देश असता गेल्या 5-7 वर्षात तर 3.5%चा GDP 8%वर आला नसता खाली. हा एक भाग. त्यामुळे आपण आकडेवारी काय देतो आणि त्याचं ग्राउंड रियालिटी काय हे आपण तपासून बघूया. आता सुद्धा 11%ची ग्रोथ ही जी काय आकडेवारी मॅडमनी दिलेली आहे आणि आता खाली आपण बघतोय की -23.9, -7.5, -7 असं असताना 11% ग्रोथ रेट कसा येईल? त्यामुळे आकड्यांमध्ये विश्वास ठेवण्यासारखं आता नाहीये. आता राजकीय पक्ष आपल्या ज्याला म्हणतात ते प्रचारकीय भाषेत बोलत राहतील, पण आपण आकडे सुद्धा खरे आहेत की नाही बघूया ना. ठीक आहे. सरकार आकडे नीट देत नाहीयेत हा सुद्धा माझा एक आक्षेप आहे. आणि म्हणून प्राध्यापक
जे आमचे JNUचे आहेत अरुण कुमार, हे तर प्रत्यक्षात म्हणतात की 29% उणे एवढा GDP आता असताना 11% ही GDP म्हणजे शून्याच्या वर 11 हे कसं येईल, त्याचं उत्तर कोणी द्यायचंय? त्यामुळे आकडेवारीच्या जंजा म्हणजे डेटा आणि डाटा मी बोलू का? या सरकारमध्ये संशय आहे. एक मिनिट, मी डॉक्टर आपल्याला संधी दिली असती, वेळेची मर्यादा, एक छोटी विश्रांती गरजेची आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण पटकन परत येऊ आणि त्यावेळेला अर्थसंकल्पाच्या बाबतीतल्या इतरही काही मुद्द्यांना अत्यंत सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करू. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की केंद्रीय अर्थसंकल्प सादर करून शिवधनुष्य पेललं गेलं आहे का केंद्र सरकारच्या कडून. यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. त्यांचा एक पटकन परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत विनायकराव आंबेकर आहेत, आपल्या सोबत विश्वास उटगी आहेत, त्याचबरोबर आपल्या सोबत अजित जोशी आहेत, डॉक्टर राजू वाघमारे आहेत, भक्ती रसाळ आहेत. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. आणि आता पुढचा प्रश्न आहे तो भविष्यसूचक मुद्द्यांबाबतचा. मला या निमित्तानं पहिला प्रश्न अजित जोशी यांना विचारायचा आहे. अजितराव, एका गोष्टीचा खुलासा करा की ज्या वेळेला केंद्र सरकार असं म्हणतं की परिवहन या क्षेत्रात त्यांची भरपूर गुंतवणूक असेल, त्या निमित्तानं त्यांच्याकडून मेट्रोला पैसे दिले जात आहेत, परिवहनाच्या विविध प्रकारच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक होताना दिसतेय, या सगळ्या गोष्टी या पायाभूत सुविधा पुरवण्यातलं एक महत्वाचं अंग आहे. असं असताना विकास दराची गाडी दुप्पट वेगानं पळवण्याच्यासाठी ती कितपत मदत करू शकणार आहे? आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की पायाभूत सुविधा म्हणजे परिवहन हा एक या देशामधले राजकीय पक्ष सर्वच, म्हणजे मी फक्त भाजप नाही म्हणणार, सगळेच राजकीय पक्ष, माध्यम, आर्थिक विश्लेषक या सगळ्यांनी ना पायाभूत सुविधा म्हणजे परिवहन असं एक समीकरण केलं. हे समीकरण अत्यंत चुकीचं आहे. फक्त रस्ते बांधले, रेल्वे काढल्या म्हणजे विकास होतो हे होत नाही. तुमच्या प्रश्नाचं खरं सांगायचं तेच उत्तर आहे की रस्ते बांधून सुद्धा विकास का होत नाही. आज जिथे विदर्भात आत्महत्या होतात तिथे रस्ते नाही का गेलेले? पक्का डांबरी उत्तम चकचकीत रस्ता जाऊन सुद्धा आत्महत्या होऊ शकतात. त्याचं कारण म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये शिक्षण येतं, महिला बालकल्याण येतं, कला येते, हेल्थ येतं. ह्या सगळ्या गोष्टींचा सम्यक विचार व्हायला हवा. दुर्दैवाची गोष्ट अशी होते की विचार हा नेहमी रस्त्यांचा आणि याचा होत राहतो. बरं, त्याच्यात दुसरा एक भाग असा होतो की जेव्हा तुम्ही एक शाळा बांधायला खर्च करता त्यावेळेला तुम्ही अनेक शिक्षकांना नोकरी देता, अनेक मॅनपॉवर डेव्हलपमेंटला फोकस देता, तुम्ही बऱ्याच गोष्टी अचीव्ह करता. एक रस्ता जेव्हा तुम्ही बांधत असता तेव्हा एकाच, आणि त्यातही मोठ्या मोठ्या रस्त्यांची कॉन्ट्रॅक्ट हे मोठ्या कॉर्पोरेट्सला जात राहतात आणि अतिशय कमी प्रमाणात ट्रिकल डाऊन इफेक्टही होतो. पण तर्काला तर्कच जर भिडवायचा असेल तर एक रस्ता जेव्हा बांधला जातो तेव्हा शेकडो मजूर राबतात, शेकडो मजूर उत्पन्न कमवतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा एक रस्ता बांधला जातो तेव्हा तो रस्ता जिथे पोहोचतो त्या दोन भागांमधला दुवा म्हणून तो काम करतो. सो प्रसाद, यातला प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा तुम्ही 80 आणि 90च्या दशकात होता तेव्हा हे आर्ग्युमेंट व्हॅलिड होतं, कारण त्यावेळेला उत्पन्नामधली दरी ही तुलनेत अतिशय कमी होती. त्यामुळे मजुराला मिळणारा पगार, क्लर्कला मिळणारा पगार, हेड क्लर्कला मिळणारा पगार या सगळ्यांमधलं अंतर कमी होतं. आज वास्तव असं निर्माण झालेलं आहे की आज ही आर्थिक दरी प्रचंड वाढलेली आहे. आज एकूण खर्चातला अतिशय छोटा हिस्सा हा त्या मजुरापर्यंत जात असतो आणि इतर मोठा हिस्सा हा इतर मग तुम्ही आता बघताय सिमेंट आणि स्टीलच्या किमती वाढलेल्या आहेत. आता पायाभूत सुविधांवर जो खर्च होईल तो तिथे जाणार आहे. एकच मिनिट, मला मुद्दा पूर्ण करू देत. आणि मगाशी हे सगळी मंडळी आकड्यांबद्दल बोलवती, मी खरोखर अस्वस्थ आहे कारण मला माझ्या आकलनात हे काही येत नाहीये. हेल्थ वरती आज ज्या वेळेला सीतारामन मॅडम म्हणाल्या की त्या 2,84,000 कोटी खर्च करणार, आय वॉज व्हेरी हॅपी, इट वॉज अ व्हेरी गुड थिंग. पण मी ज्या वेळेला बजेट डॉक्युमेंट नेऊन वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हेल्थ, वुमन अँड चाइल्ड, एज्युकेशन, स्पेस, युथ, स्पोर्ट्स या सगळ्या खात्यांवरच्या तरतुदी या प्रत्यक्षात कमी झालेल्या आहेत किंवा अगदी हेल्थमध्ये अगदी ती निग्लिजिबली वाढली, 78,000 कोटी आहे 74,000ची, आणि बाकी प्रत्येक इतर खात्यामध्ये या तरतुदी कमी झालेल्या आहेत. म्हणजे कुठल्या आकडे 2,84,000 याचं स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांनी आम्हाला आकड्यांचा विषय घेऊच आपण परत एकदा. पण या निमित्तानं जी पायाभूत सुविधांची चर्चा सुरू झाली आहे त्याच्यात एक भक्ती रसाळ यांचं मत घेतो. माझी एक नम्र विनंती आहे की कृपया आपल्या सगळ्यांना वेळेची मर्यादा पाळावी लागणार आहे, अन्यथा मला आपल्या चर्चेमध्ये हस्तक्षेप करावा लागेल. कदाचित कोणाचा तरी मोबाईल सुरू आहे, त्याचे आवाज इथपर्यंत पोहोचतायत, पण हरकत नाही, चर्चा करत राहू. सध्याच्या काळात मोबाईल हे शरीराचा एक अंग झालेला आहे.
पुढच्या मुद्द्याकडे आपण वळत असताना भक्ती रसाळ यांच्याकडून मी पटकन एक प्रतिक्रिया नोंदवून घेतो. अजितराव जोशी म्हणतायत की पायाभूत सुविधा म्हणजे केवळ गोष्ट नाही, ब क ड अशा अनेक गोष्टी आहेत. तुमच्या लेखी विकास दराची गाडी पळवायची असेल तर खऱ्या अर्थानं कोणत्या गोष्टीवर सर्वाधिक खर्च झाला पाहिजे तो या बजेटमध्ये होताना तुम्हाला सापडतोय का भक्तीजी? करोना काळाशी जर आपण अनालाइज करून बघितलं या सगळ्या परिस्थितीचं, तर निश्चितच हेल्थ ही अशी समस्या आहे की ज्या वेळेला एवढं मोठं पॅन्डेमिक आलं त्याला आपल्याला कळलं की आपण या इतक्या मोठ्या समस्येला झुंजण्यासाठी अजिबात तयार नव्हतो. आणि जगाच्या तुलनेत आपली लोकसंख्या जितकी आहे त्या हिशोबाने तर आपला तेवढा इन्फ्रास्ट्रक्चरवर त्या खर्च झालेलाच नाहीये. मुळात मुद्दा असा आहे की आपला देश इन्शुरन्स या बाबतीत इतका उदासीन राहिलेला आहे की ज्या वेळेला खरी इन्शुरन्सची गरज पडली त्यावेळेला पाऊण लोकसंख्या ही इन्शुर्ड पण नव्हती. आपण मेजर आपला जर कोरोना काळाशी संबंध बघितला या सगळ्या संकटाचा, तर भक्तीजी या विम्याच्या निमित्तानं एक आणखीन उपप्रश्न छोटा, लोकांमधली विम्याविषयक जागृती कमी पडली का विम्यानं खरंच कोणाला काही ना काहीतरी कवच प्राप्त होतं हा विषय सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये? नाही, विमा विपणनाच्या मध्ये ज्या काही मर्यादा होत्या त्याच्यामुळे परिस्थिती निर्माण झाली की आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाहीये की त्याचा लोकसंख्येशी काही प्रमाण साधता येणार नाही की जितकी मोठी पायाभूत सुविधांमध्ये आपल्या लेखी विकासाच्या जास्त गरजेचा विषय कुठला आला? रस्ते बांधणी, शाळा, आरोग्य की अजून काही? बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, ज्या आपल्या बेसिक गरजा आहे, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर आरोग्य. त्यामुळे आरोग्यावरती फार मोठ्या प्रमाणावर खर्च होणं अपेक्षित होतं आणि जोशी सरांनी डाउनलोड केलेला आहे रिपोर्ट, पण मी अजून तेवढा अभ्यास करू शकलेला नाहीये वेळेचा. ठीक आहे भक्तीजी, आपला मुद्दा पोहोचला. आणि आता थोड्या वेळापूर्वी अजितराव जोशींनी जो मुद्दा मांडलाय त्याच्या अनुषंगानं विनायकरावांकडे जाऊयात. विनायकराव, 2,84,000 कोटी हे सार्वजनिक आरोग्यावर खर्च करण्याची बोली आहे. प्रत्यक्षात छापील डॉक्युमेंटमध्ये तसं काहीही नाही. हा संशोधनाचा विषय होता आणि तो अजित जोशींच्या माध्यमातून समोर आलाय की परिस्थिती छापलेल्या परिस्थितीत वेगळी निघाली. मला कळलं नसेल, ते समजावून सांगतील तर चांगलं होईल. मी असं म्हणत नाही की चुकीचंच आहे, पण कागदोपत्री जे दिसतंय ते रिवाइज्ड एस्टिमेट ऑफ 2021 इज 78,000 crore आणि न्यू एस्टिमेट फॉर 21-22 इज 71,000 crore फॉर द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. म्हणजे एक साधारण 7 ते 7,500 कोटींचा कमी झाले फरक आहे. जी आज त्यांनी जे बजेट, जे 2 लाख कोटींचा विषय होता तो आत्मनिर्भर हेल्थ अभियान असं जे आहे त्याच्याविषयीचा विषय होता. त्यामुळे ते निश्चितच खरं आहे, त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपी किंवा दुसरी फिगर असण्याचं कारणच नाहीये. त्यामुळे ते नक्की खरं आहे. दुसरा, मला त्यांचा मुद्दा जो पटतोय पण आणि पटतही नाहीये की बेसिकली रस्ते बांधण्याने विकास होत नाही असं जे त्यांचं विधान आहे. तर रस्ता हा असा आयसोलेशन मध्ये न बघता आपण व्यवसायाला सुविधाजनक असलेल्या गोष्टी अशा म्हणून आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो सगळ्याला म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये दळणवळण आलं, माल वाहतुकीची सोय आली, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा माल हा विक्रीच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था आली आणि एकंदर उत्पादन म्हणजे आपण जे पाहिलं इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये लॉजिस्टिक्सचा सुद्धा वेगळा इंडेक्स असतो. आणि आपल्याला विनायकराव, याच सगळ्या मुद्द्यांना मी थोड्या वेळापूर्वी मांडलं आणि उत्पन्नातली तफावत या आधारे पायाभूत सुविधांच्या मधल्या गुंतवणुकीची पुनर्व्याख्या करण्याची गरज आहे. हा तर्क समोर आला तर असा येणार नाही बेसिकली, कारण पायाभूत सुविधांची आवश्यकता जी आहे, कसं आहे बेसिकली आपण म्हणतोय की आर्थिक विकास झाला पाहिजे. आर्थिक विकास व्हायचा असेल तर उद्योगधंद्यांना चालना मिळाली पाहिजे. शेवटी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय, तर वस्तू आणि उत्पादनं आणि सेवा यांची एकत्रित टोटल. आता उत्पादन आणि विक्री आणि त्याच्यामधून होणारी हे जी काही जीडीपीची ग्रोथ आहे ही जर व्हायला पाहिजे असेल तर अशा प्रकारची सर्व प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर ही लागणारच आहे. एक छोटा मुद्दा मी फक्त लक्षात आणून देतो. बरेच वेळा काय होतं, आपण जेव्हा रस्ते हे बोलत असतो आपल्या लक्षात हे येत नाही की अजिबात तोडल्या गेलेल्या भागाला रस्ते बांधलेले आहेत असं नाहीये. अनेक रस्ते आहेत, काही ठिकाणी कच्च्या
कच्च्या सडका आहेत, काही ठिकाणी उत्तम पक्क्या सडका आहेत पण त्या डांबरी आहेत, त्याचं कॉन्क्रिटायझेशन होतंय, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तिथे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणताय तसं अशी परिस्थिती नाही की हा रस्ता जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत दळणवळणच नाही, वाहतूकच नाही, असं होत नाही. दळणवळण चालू आहे, वाहतूक चालू आहे. हा, हे बरोबर आहे की रस्ता जेवढा चांगला बांधला जाईल, परत नव्याने बांधला जाईल, तेवढी त्या दळणवळणाची एफिशियन्सी वाढेल. पण त्या एफिशियन्सीत होणारी वाढ आणि आपण त्याच्यावर करत असलेला खर्च याचं एक काहीतरी सोशल ऑडिट कोणीतरी करायला हवं. विनायकराव, या निमित्ताने एक प्रश्न कायम अर्थविषयक चर्चांमध्ये येत असतो की पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे वाढतं कर्ज हा सुद्धा एक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय असतो. विनायकराव, कृपया मर्यादित वेळेत उत्तर द्या. आपल्यासाठी 30 सेकंदाचा वेळ आहे. आपल्याला पुढचेही काही मुद्दे घ्यायचे. कर्ज घेणं ही काही वाईट आहे असं काही नाही. शेवटी आपण सोशल वेलफेअर स्टेट चालवतो. सोशल वेलफेअर स्टेटच्या ज्या काही कमिटमेंट्स आहेत त्या जर पूर्ण करायच्या असतील तर शासनाने त्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून खर्च करावा अशी जर अपेक्षा आपल्या कौटुंबिक खर्चासारखी असेल तर ती पूर्णतः चुकीची आहे. आणि तुमचं म्हणणं आहे की शासनानं थोडंसं धाडसी पाऊल टाकायला अग्रेसिव्ह, आता तर म्हणतायत तुम्ही की तुम्ही ट्रिगर द्या इकॉनॉमीला. तुम्ही म्हणजे काँग्रेसचे कॅपॅसिटी वाढवा सामान्य माणसांची. काँग्रेसचे प्रवक्ते सांगतात की FRBM विसरून जा, तुम्ही जास्त कर्ज घ्या. या सगळ्या गोष्टी जर समोर ठेवल्या तर आपण कर्ज घेतलंच पाहिजे, त्याचे काही मुद्दे नाही, फक्त ते प्रॉपर कारणी लागलं पाहिजे, तसं ते लागते. ठीक आहे. एक छोटासा आकडा देतो त्यांच्यासाठी की 20-21चा रिवाइज्ड खर्च आपला 34,60,000 कोटी आहे आणि 21-22चं एस्टिमेटेड बजेट हे 34,80,000 कोटी आहे. त्यामुळे खर्च प्रचंड वाढलेला आहे, हे सत्य नाही. हे चांगलं का वाईट याच्यावर त्यांनी वाद घालू देत नाही. किमान पण काय परिस्थिती आहे प्रस्तावनेत अजितराव एक गोष्ट तर म्हणालो की आजारातून उठलेला माणूस पटकन चौरसहार करत नाही, तो पहिल्यांदा भाताची पेज घेतो, टप्प्याटप्प्यानं त्याचा चौरसहाराकडे प्रवास चालू राहतो. मी पण आता आकडे म्हणतो. 2009 साली बजेटचं एक्सपेंडिचरचं जे बजेट होतं ते होतं 10,20,00,000 कोटी रुपये. त्याच्यानंतर 2014 साली ते होतं 17,94,000 कोटी रुपये आणि 2019 साली ते होतं 27,86,000 जे एक्सटेंड होऊन 19-20चं 34 पर्यंत गेलेलं आहे. तर हे सगळे आकडे आहेत, त्याच्यामध्ये खर्च वाढतच आहे. त्याच्यात फिगर स्पीक्स इटसेल्फ असा तुमचा दावा दिसतोय. डॉक्टर वाघमारे, कृपया या विषयात न घुटमळता मी नवा विषय तुमच्यासाठी ठेवतोय आणि तो नवा विषय आहे महाराष्ट्राला दिली जाणारी वागणूक. तुमच्या लेखी ती अद्यापही सापत्न आहे का? तुमच्या लेखी महाराष्ट्राला गरज असलेल्या ठिकाणी पैसा मिळालाय का? आणि तुम्ही पूर्ण अर्थसंकल्पाचं भाषण वाचलंय का? सगळ्यात पहिली गोष्ट अशी की हे सरकार जे केंद्रातलं सरकार आहे आणि महाराष्ट्रातले जे बीजेपीचे लोक आहेत हे सगळे दोन्हीही महाराष्ट्र द्वेषी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून ज्या पद्धतीची वागणूक केंद्र सरकार आणि इकडचे महाराष्ट्रातील भाजपचे नेते करतायत ती अगदी निंदनीय आहे. या अर्थसंकल्पामध्ये मेट्रो 2 मेट्रोंना आणि एका महामार्गाला जर पैसे सोडले तर महाराष्ट्राला आणि मुंबईला यांनी काय दिलं? आज माझे एवढे प्रवासी आज ट्रेननी प्रवास करतात, उपनगरी प्रवासी आहेत. रेल्वेच्या बाबतीत यांनी काय केलं? काय दिलं मुंबई आणि महाराष्ट्राला? आणि इतर सर्व बाबतीत जर तुम्ही विचार केलात तर महाराष्ट्र या देशातलं सगळ्यात जास्त कर देणाऱ्या एका राज्यापैकी एक प्रमुख राज्य आहे. मग अशा परिस्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रात निवडणुका नाही आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला काही पॅकेज द्यायचं नाही, पण जिथे निवडणुका आहेत तिकडे पॅकेज द्यायचं. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पण जर तुम्ही बघाल टोटल पायाभूत सुविधा 1 लाख मला वाटतं 16 की 17 कोटी 18 कोटी रुपये त्यांनी सांगितले करोड रुपये. त्याच्यापैकी जवळजवळ 25,000 करोड त्यांनी पश्चिम बंगालला देत आहेत. म्हणजे 20% रक्कम जवळजवळ तिकडे जाणार. म्हणजे ज्या पद्धतीचे पॅकेजेस जिथे निवडणुका आहेत तिकडे करताय, म्हणजे निवडणुकीसाठी फक्त तुम्ही राज्य चालवता का, देश चालवता का? ठीक आहे. डॉक्टर वाघमारेंच्या मुद्द्याला काही पूरक मुद्दे विश्वास उडगींना जोडायचे आहेत का तेही जाणून घेऊ आणि मग विनायकराव दोघांनाही उत्तर देतील. विश्वास उडगी, आपल्या लेखी केंद्र सरकारच्या कडून राज्यांच्या बाबत सापत्नभाव केला जातो का? हो, सापत्नभाव केला जातो हे स्पष्टच आहे. आणि विशेष करून जिथे भाजपची राज्य आहेत त्यांना झुकतमाप देणं आणि भाजपचे विरोधी राज्य आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं अशा तऱ्हेचं ते दिसते आणि ते प्रत्येक कृतीमध्ये दिसते आणि ते बजेटमध्ये तर ठळकपणे दिसते जे राजू वाघमारेंनी मांडलेलं आहे. त्यामुळे तो मुद्दा मी इथे संपवतो. मला जे सांगायचं होतं पण विश्वासराव, एकच मिनिट, या दोन वाक्यांमध्ये ना परस्पर विरोध आहे.
एका बाजूला राजू वाघमारे म्हणतायत की बंगालला पॅकेज दिलं, तुम्ही म्हणताय भाजप विरोधी राज्यांना पॅकेज मिळत नाहीत, पैसे मिळत नाहीत. दोन्ही गोष्टी एका वेळेला कशा येऊ शकतात? नाही, बंगालला निवडणुका आहेत म्हणून दिलं. अच्छा अच्छा अच्छा. निवडणुका जिंकण्यासाठी पॅकेज दिलेलं आहे. केरळमध्ये हे काय ममता बॅनर्जीला पॅकेज दिलेलं नाही की आम्ही एवढे पैसे घेऊन येतो हे दाखवण्यासाठी पॅकेज दिलंय. अच्छा ठीक आहे. कदाचित डाव्यांना केरळच्या पॅकेज विषयी चिंता जास्त असेल. एकदा कॉम्रेड उडगींचं म्हणणं ऐकूयात. कॉम्रेड, केरळमध्ये रस्ते आम्ही बांधतो, बंगालमध्ये हे करतो, तामिळनाडूमध्ये. अहो, तुमचा देश आपला सर्वांचा आहे, मग तुम्ही असं स्पेसिफिक अशा पद्धतीने का मांडणी करायची? भाजपचा हा दूषित दृष्टिकोन आहे आणि तो निव्वळ राजकीय दृष्टिकोन आहे आणि तो इलेक्शन ओरिएंटेड आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. विश्वासराव आणि त्याचबरोबर डॉक्टर वाघमारे दोघांच्याही दाव्यांचा प्रतिवाद विनायक आंबेकर. उडगीनी स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट केलं की आम्ही तामिळनाडूमध्ये असं करतो, इकडे असं करतो. आता जर एखाद्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट चालवायचा असेल तर त्या या गावाचं नाव घ्यावं लागेल. आपल्याला माहिती असेल की पलक्कड हा राहुल गांधींचा मतदारसंघ आहे आणि तिथे IIM याच सरकारने दिलेली आहे. त्यामुळे असा मतभेद किंवा असा कुठलाही विचार या सरकारच्या मनात नाही. विरोधकांनी त्यांच्या अस्तित्वासाठी मोदींच्यावर टीका करणं हा एकमेव मार्ग. विनायकराव, आपण जाता जाता हे सुचवलं की राहुल गांधीच्या मतदारसंघात मोदींनी IIM दिली म्हणून. येस, नक्कीच. आणि डॉक्टर वाघमारे पहा, दृष्टिकोन बदलण्याची कोणाला गरज आहे? दृष्टिकोन काय? ज्यांना दृष्टीच नाही त्या मोदी सरकारबद्दल आपण काय भाष्य करायचं हो? मोदी सरकारला दृष्टी असती तर दृष्टिकोनाबद्दल बोललो असतो. त्यांना दृष्टी राहिलेलीच नाही. दृष्टी असती तर देश एवढा पाठीमागे गेलाच नसता. ठीक आहे. विश्वास उडगींनाही काही या निमित्तानं बोलायचंय. एकदा विश्वासरावांना बोलतं करूयात. विश्वासराव, विश्वास रिटायर्ड झालेले आर्थिक सल्लागार ते सांगतायत 2014 ते 2020. डॉक्टर एक मिनिट. विश्वास उडगींना संधी दिली आपण, त्यांचं म्हणणं ऐकूयात. समविचारी आहेत ते आता तुमचे. होता डॉक्टर वाघमारे, एक मिनिट. विश्वास उडगींचं म्हणणं ऐकूयात. विश्वासराव, बोला लवकर. मला एकच म्हणायचंय की केरळ काय, बंगाल काय, तामिळनाडू काय, महाराष्ट्र काय भारताचा भाग आहेत, परंतु इलेक्शन ओरिएंटेड स्टेट्स मध्ये आम्ही काहीतरी करतोय असं दाखवणं. त्यामुळे हे सरकार प्रत्येक गोष्ट करून इलेक्शन जिंकण्याकरता करतं असं मला सांगायचं आहे. विनायकराव, हा तर्क पटणार नाही तुम्हाला कदाचित, पण त्याच्या पलीकडचं जाऊन मला तुमच्याकडून उत्तर हवंय. राजकारणाच्या साठी आणि निवडणुकीच्या हेतूनं राजकीय माणसानं पाऊल टाकणं गैर का योग्य याची चर्चा स्वतंत्रपणे होईल. मला आता एक पटकन सांगा, तुमच्या लेखी या अर्थसंकल्पात शिवधनुष्य कोरोना काळाच्या नंतरचं पेललं गेलं आहे का? 100% पेललं गेलेलं आहे. आणि जी एक इच्छा होती लोकांची की काहीतरी अर्थव्यवस्थेला चालना मिळावी, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरवर जो स्पेस द्यायला पाहिजे होता, जे बऱ्याच अर्थतज्ञांचं म्हणणं होतं, ते पाळलेलं आहे. आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने यशस्वी पाऊल आहे असं मला वाटतं. डॉक्टर वाघमारे, आता आपली वेळ आता सुरू होतीये. तुम्ही मध्ये बोलत होता, तुमचं म्हणणं काय होतं तेही लोकांना पोहोचलं नाही. आता आपल्याला वेळ देतोय, कृपया 30 सेकंदात आपली भूमिका मांडा. माझं म्हणणं असं आहे, करोनाचं शिवधनुष्य वगैरे काही नाही. करोनामध्ये या देशाला खड्ड्यात टाकण्याचं काम भाजपनी केलं. जानेवारीमध्ये जर लॉकडाऊन केला असता, पण ट्रम्पच्या भेटीमुळे आणि स्वतःच्या मोठेपणा मिरवण्यासाठी मोदींनी लाखो भारतीयांचे प्राण पणाला लावले आणि त्यांना मरण ओढवून दिलं. त्याला बीजेपी आणि मोदी कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे लॉकडाऊनचं कोण कौतुक घालू नका. 2018 पासून 8 सतत क्वार्टर्स जीडीपी घसरत होता. त्याच्यामुळे करोनामुळे ही परिस्थिती आली असं पण नाही. त्याच्या आधीपासून हा विकास हरवलेला आहे. मोदींना दृष्टीच नसल्यामुळे दृष्टिकोन राहिलेला नाही आणि देशाचं वाटोळं करण्याचं काम डॉक्टर याच्या पुढेही चालू राहणार आहे. ठीक आहे डॉक्टर, वेळेची मर्यादा आहे. मला पटकन आपल्या सोबत असलेल्या 2 अर्थतज्ञांना समान संधी द्यायची आहे. आपल्यासोबत अजितराव जोशी आहेत आणि त्याचबरोबर आपल्यासोबत भक्तीजी रसाळ आहेत. भक्तीजी, पहिली संधी आपल्याला देतो. येत्या 6 महिन्यात बदल अर्थव्यवस्थेत पाहायचा असेल तर पहिलं मोठं कुठलं पाऊल घ्यायचं? पहिलं मोठं पाऊल मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक दरी जी निर्माण झालेली आहे, बेरोजगारी, छोटे उद्योगधंदे नाहीसे झालेले आहेत, त्याचबरोबर
अकाली मृत्यूमुळे फार मोठ्या प्रमाणावर जी दारिद्र्य रेषेखालची माणसं आहेत ती गेलेली आहे. या लोकांपर्यंत आर्थिक मोबदला डायरेक्ट पोहोचवता आला पाहिजे. म्हणजे तो डिक्लेअर करणं आणि तो ऍक्च्युली खिशात जाणं बरं. ह्याची कुठेतरी ऑडिटिंग झालं पाहिजे. ठीक आहे विनायकराव, मी संधी दिली असती पण वेळेची मर्यादा आहे. अजितराव पटकन आपल्यासाठी 30 सेकंद आहे. कुठला प्रश्न? तोच प्रश्न अगदी तोच प्रश्न आहे की पहिलं पाऊल तुमच्या लेखी कुठलं उचललं गेलं पाहिजे 6 महिन्यात परिस्थिती बदलायची असेल तर? एमएसएमईच्या कर्जाचे नॉर्म रिलॅक्स करा. त्यांना आज त्या लिक्विडिटी पॅकेज मधला काहीही पैसा एमएसएमई पर्यंत गेलेला नाहीये. एमएसएमईला मुद्रा लोन्स ही ऍक्च्युअली मिळायला पाहिजेत. त्यांच्या कर्जाच्या साठीचा मार्जिन मनी आणि डाऊन पेमेंटच्या रकमा या कमी केल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर शेतमालाची खरेदी व्हायला हवी कॉमन मिनिमम प्राइसमुळे. हे शहरांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण जेव्हा शेतमालाला पैसे जातात तेव्हाच शहरं वाढतात. हा थेट सिद्ध झालेला अनुभव आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मायक्रो फायनान्स किंवा छोट्या मोठ्या पातळीवर असलेल्या पतपेढ्या आणि तत्सम फायनान्शियल मॉडेल्स यांना भरपूर सपोर्ट करणं हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींची काळजी या बजेटमध्ये घेतलेली आहे. ठीक आहे. थोडक्यात काय तर हातातला पैसा प्रत्येकाच्या हातात यापूर्वी जितका होता तितका लवकरात लवकर यावा ही किमान अपेक्षा बाळगत लक्षवेधीमध्ये आपण इथंच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.